लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 ऑक्टोबरला सनी दर्डा या व्यापाऱ्याकडून 3 लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी पत्रकार सागर चौगलेसह 16 जणांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात 8 ऑक्टोबरला गुन्हा दाखल झाला होता. यातील एकूण 16 संशयितांपैकी 13 संशयितांची नावं निष्पन्न झाली होती. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व संशयित आरोपी पसार होते. त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी या प्रकरणातील 9 संशयित आरोपींना अटक केली आहे. सागर चौगलेसह तिघांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायालयानं या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या तिघांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. पण मुंबई उच्च न्यायालयानं देखील या तिघा तोतया पत्रकारांचा अटकपूर्व जामीन अर्ज 27 नोव्हेंबरला फेटाळला. यानंतर सागर चौगले याचे 2 साथीदार पोलिसांना शरण आले. मात्र जवळपास 4.5 महिने उलटले तरी मुख्य संशयित सागर चौगलेला पोलिसांनी अटक केलेली नाही. खंडणी प्रकरणातील मुख्य संशयित सागर चौगले हा अद्याप पोलिसांना मिळून आलेला नसल्यानं सागर चौगले याला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे का, अशी चर्चा सध्या कोल्हापूर शहरात सुरू आहे.